महंत श्री कापूसतळीकर बाबांनी आपले अध्यक्षीय विचार इथे व्यक्त करावेत ही बाबांना विनंती आहे. आपणाला विनंती आहे, जागा सोडू नका. त्याचबरोबर अनुभव महानुभाव हा ग्रंथ आपल्यासोबत असावा आणि सर्वज्ञ समाज.com आपण अवश्य बघावं. ते विचार सर्वांपर्यंत द्यावेत ही विनंती. व्यासनगरी आपला संग्रह असावा अशी आपल्याला आग्रहाची विनंती. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. चित्ताला वळवी विकल्प गळवी, जो दुर्भवा मालवी, भक्ताला आळवी सुबोध कळवी, सा शत्रुला वाळवी, संचिता दळवी त्रिकूट जळवी, दुर्वासना खालवी, वृत्ती मोकलवी करोनी कळवी, सच्चितपदी बोळवी, वृत्ती मोकलवी करोनी कळवी, सच्चितपदी बोळवी. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वज्ञ समाज प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून होत असलेली भगवान प्रभू चक्रधरांची जयंती, त्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कुडो साहेब, त्याचप्रमाणे माननीय सकाळचे संपादक देवकर साहेब, ढाके साहेब, जैन साहेब, उपस्थित सर्व वास्तविक बंधू आणि भगिनींनो, आज हा जयंतीचा दिवस आहे. मुंबईच्या बाहेरची बरीच मंडळी मला समोर दिसत आहेत. ही बरीचशी मंडळी मुंबईच्या बाहेरची वाटते मला, आणि वस्तुस्थिती ती आहेच. प्रचंड पाऊस पडतोय. वातावरण येण्याचं नाही, परंतु प्रभू चक्रधरांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून ही माणसं या जयंतीला बाहेरून या मुंबईमध्ये पोहोचलेली आहेत. स्वामींच्यावर अपार निष्ठा आहे. उपासनेच्या दृष्टीतून स्वामी चक्रधरांनी देखील या महाराष्ट्रामध्ये 800 वर्षापूर्वी अवतार धारण केलेला आहे. बंधूंनो, कर्मकांडांचा तोम त्या काळामध्ये इतका माजलेला होता की सर्वसामान्य माणूस उपासनेच्या दृष्टीतून अत्यंत अडचणीत आलेला होता. एक माणूस चतुर्वर्ग चिंतामणीसारखा ग्रंथ, कितीतरी त्याच्यामध्ये विधी सांगितलेले आहे, तो करून करून मरत होता. पण अशा काळी स्वामी चक्रधरांचा जो प्रवास आहे तो विरुद्ध दिशेचा प्रवाह आहे. या महाराष्ट्रामध्ये स्वामींना तर त्रास झालेलाच आहे, साहेबांनी सांगितलं आहे. ज्ञानेश्वरांना त्रास झालेला आहे, येशू ख्रिस्तांना त्रास झालेला आहे. समाजाच्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये या संत तुकारामांना त्रास झालेला आहे. अनेक थोर विभूती या महाराष्ट्रामध्ये काय या जगाच्या पाठीवर जेवढ्या होऊन गेलेल्या आहेत, या सर्वांनाच हा त्रास सहन करावा लागला. परंतु विरुद्ध प्रवाहामध्ये पोहल्याशिवाय उत्क्रांती होत नसते. ती उत्क्रांती प्रभू चक्रधरांनी 800 वर्षापूर्वी बंधूंनी केलेली आहे. सर्वसामान्य समाजाला सर्वसामान्य समाजाला तत्वनिष्ठ जीवन जगण्याचं त्या काळापासून स्वामींनी सुरुवात केलेली आहे. आज ही प्रभू चक्रधरांची जयंती, त्या दृष्टीतून फार महत्त्वाचा योग आहे. या ठिकाणी देवकर साहेबांची जी पंथप्रचाराची तळमळ आहे तो कणा त्यांनी जाणून घेतलेला आहे. बरेच वर्षाचे साहेबांचे संबंध आहे, आणि खऱ्या अर्थाने जो विषय स्वामींना अभिप्रेत आहे पंथप्रचाराच्या दृष्टीतून, सर्वसामान्य माणसाला परमेश्वर धर्म हा समजला पाहिजे, ही तळमळ साहेबांची आहे. या कालखंडामध्ये 20, 25, 30 वर्षाच्या कालखंडामध्ये बऱ्याच वेळेस चुकीची माणसं निर्माण होत असतात, आणि ती चुकीची माणसं आपण बरोबर समजत असतो आणि तीच आपल्याला त्रास देत असतात. असं कधी कधी बरंचसं घडलं. परंतु ह्या तळमळीचं ते द्योतक आहे. माणसं चुकीची माझ्याकडे यावी, त्यांनी चुकीचं मला काही सांगावं, हा भाग त्यांच्या जीवनातला नाही. ती तळमळ आहे. निदान या औषधीने तरी मला बरं वाटेल, त्या औषधीने तरी बरं वाटेल, ही तळमळ त्यांची आहे. अनेक माणसं ते जोडत असतात, आणि त्या प्रभू चक्रधरांचा संदेश सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावा, ही ती तळमळ या व्यक्तीची गेली 30 वर्षापासून मी जाणतोय.
अनेक कालखंडामध्ये माणसं येतात, मला ते कळतं बऱ्याचशा वेळेस की मी टाळण्याचा प्रयत्न करतो, ती माणसं बाजूला करण्याचा प्रयत्न करतो आणि हे आमचं दोघांचं वादयुद्ध बऱ्याच वेळेस होत असतं या संदर्भामध्ये. परंतु प्रभू चक्रधराला तो दिवस जो योग्य असेल तो दिवस एक दिवस तरी तो उजडणार आहे. ती मालिका, तो तुमचा विचार प्रवाह, स्वामी चक्रधरांचा जो विचार प्रवाह तो समाजाला गरजेचा आहे आणि तो आज ना उद्या समाजाच्या समोर येणार आहे. हे देवकर साहेबांनी देखील या ठिकाणी, आमचे फलटणची बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि सर्वच या ठिकाणी तुम्ही आलेत. साहेबांनी आमंत्रण दिलं. ही संस्था आपलीच आहे, साहेबही माझेच आहे, परंतु ही आपलीच संस्था आहे. ही आपल्याच संस्थेमध्ये एक पाईक या दृष्टीतून मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. साहेबांनी जो बहुमान मला या ठिकाणी दिलेला आहे त्यांची धन्यवाद मानतो या ठिकाणी आणि लांबलेले विचार या ठिकाणी संपवतो. भगवान श्री चक्रधर स्वामी